नमस्कार, मी उज्ज्वला. आज मी केलेले आहे मिक्स डाळीतलं डाळ दोडकं. चवीला खूप छान आणि मस्त लागतं. वेगळी डाळ आणि वेगळं दोडकं करण्यापेक्षा अशा पद्धतीने एकत्रच डाळ दोडकं करा. चवीला तर छान लागते, विशेष म्हणजे पौष्टिकही आहे. करायला अतिशय सोपे आहे आणि सर्वजण आवडीनं खातील इतके छान आणि मस्त ते होते. 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी पिवळी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली. या डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या घेऊ शकता किंवा फक्त तुरीचीही घेऊ शकता. तिन्ही डाळी स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये जवळपास 4 ते 5 वाट्या पाणी घातलं, कारण डाळी 2 वाट्या झाल्या होत्या म्हणून. पाव चमचा हळद, एक मध्यम आकाराचा कांदा जाडसर चिरून घेतला, 4-5 हिरव्या मिरच्या. अर्थात पुढे लाल तिखटही घालणार आहे, पण या मिरच्या घालायच्या खूप छान आणि मस्त चव येते. पण तुम्हाला मिरच्या चालत नसेल किंवा कमीही घालू शकता. 4-5 लसणाच्या पाकळ्या, आणि आज माझ्याकडे टोमॅटो नाही म्हणून मी चिंच थोडीशी घालून घेते. तुम्ही चिंचेऐवजी एक टोमॅटोही घालू शकता. 1 चमचा तेल घातले. आता हे सर्व मिक्स करायचे आणि याला झाकण लावून अगदी मऊ ही डाळ शिजवून घ्यायची. एक काम तर झालं. आता दुसरं काम म्हणजे हे दोडकं चिरून घेणं. पावशेर दोडके घेतलेले आहे. याला बऱ्याच ठिकाणी शिराचं गिलकं, दोडके किंवा तुरई म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणताय नक्की कमेंटमध्ये सांगा. बटाटे शिलायचं जे पिलर आहे त्याने याची वरच्या शिरा काढून घेते. त्यानंतर खालचे वरचे बुड काढून घ्यायचं आणि नंतर याला बारीक चिरून घ्यायचं. आणि कोवळे दोडके घ्यायचे शक्यतो, म्हणजे ते पटकन शिजतात आणि चवीलाही छान लागतात. फार निब्बर जर घेतले तर फार वायाला जातं, आतमधलं जे ते काढून टाकावे लागते. असे कोवळे घेतले तर सर्व मस्त चिरल्या जाते. हे बघा, अशा पद्धतीने बारीक हे दोडकं चिरलं आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचं, म्हणजे काळं वगैरे पडत नाही. 2 मोठाले कांदे चिरून घेते. सोबतच 4-5 पानं कढीपत्त्याचे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी अद्रक कुटून घेतली. तोपर्यंत डाळही छान शिजली. आता याचं झाकण काढून डाळ दाखवून देते. खूप छान आणि मस्त शिजल्या जाते. ती मऊ शिजल्यामुळं पळीच्या बुडाने ती घोटल्या जाते. तुम्ही रवीनेही घोटून घेऊ शकता. त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, म्हणजे जसं घट्ट पातळ करायचं त्यानुसार. फोडणी देण्यासाठी कढईमध्ये छोट्या पळीने मी 4 पळ्या तेल घालते. तेल तुम्ही तरी जास्त लागत असेल तर जास्त घालू शकता, चालत नसेल तर कमी घालू शकता. नंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घातले. जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. आता हे सर्व कांदा कढीपत्ता छान परतून घेऊ. 3-4 मिनिटं परतवलं की लसूण अद्रक 1 चमचा घालून घ्यायची. आता गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती लसूण अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. छान परतवलं गेलं सर्व साहित्य की यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा तरीचं तिखट, 1 चमचा गरम मसाला, आणि असेल तुमच्याकडे ते 1 चमचा धने पावडर जरूर घ्या, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. आता हे कमी गॅसवरती सर्व पावडर मसाले जे घातले आपण त्यात ते परतून घ्यायचे. गॅस मात्र आता फुल किंवा मिडियमने ठेवायचा, नाहीतर ठसका उठतो. सर्व साहित्य अर्धा मिनिटभर परतून घेतले की नंतर जे दोडके आपण चिरून ठेवलेले होते ते दोडके पाण्यातून काढून डायरेक्ट ह्या मसाल्यामध्ये घालायचे. आता हे दोडके या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे. गॅस मात्र मी कमीच ठेवलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, आणि मीठ संपूर्ण आपण नंतर यात डाळ घालणार आहे त्या अंदाजानेच घालायचे. छान मीठ मिक्स केले की नंतर कमी गॅसवरच यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायचे. 4 ते 5 मिनिटं झाले. मध्ये एकदा मी हलवून दिलेले होते आणि बघा किती छान आणि मस्त तरी आलेली आहे. तरी आपण यामध्ये तेल कमी वापरले होते. तुम्हाला तरी जास्तीचे लागत असेल तर तेल थोडंसं शिल्लकचं घालू शकता. छान असं झालेलं आहे. 70% दोडकं शिजलं. आता यामध्ये डाळ घालून घेऊ, आणि जी डाळ आपण शिजून घेतलेली होती, घुटून घेतली होती, ती यात घालायची. आता हे सर्व मिक्स करायचं. घट्ट पातळ पाहायचं तुम्हाला किती घट्ट किती पातळ लागतं, आणि नंतर यामध्ये पाणी तुम्ही घालू शकता. पण एवढं घट्ट मी ठेवणार आहे कारण पोळी सोबत किंवा भातासोबत असं खायला छान लागतं. तुम्हाला आवडत असेल असे तर असे ठेवा, किंवा पतली आवडत असेल तर पाणी घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिडियम गॅसवरती याला आता एक उकळी येऊ देते. एक उकळी आल्यानंतर 3-1 मिनिटं मी शिजू दिले. दोडकं चेक करून बघितलं तर शिजलं गेलं, कारण कोवळं दोडकं होतं. सुरुवातीला आपण परतून घेतलं, नंतर हे वरणामध्ये शिजले, त्यामुळे ते शिजल्या जाते. चवीला खूप छान आणि मस्त लागते डाळ दोडके. तुम्ही करून बघा अशा पद्धतीने. दोडके जर मुलांना आवडत नसेल तर अशा पद्धतीने करा, ते नक्की आवडीनं खातील. आता तुम्ही हे भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. चवीला अतिशय मस्त लागते. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.